गाव म्हटलं की रूढी परंपरा ह्या आल्याच। पिढ्यानपिढ्या अनेक रीतिरिवाज प्रत्येक गावाला आहेत। यातील राहता तालुक्यातील केलवड हे गाव तसं छोटं, मात्र या गावाला देखील एक परंपरा लाभली आहे। साधारण 8 पिढ्यांपासून गावात सोंग काढून एक मनोरंजनाचा कार्यक्रम साजरा केला जातोय। पाहूया केलवड येथील एक अनोखी परंपरा। राहता तालुक्यातील केलवड हे एक गाव, लोकसंख्या अगदी सर्वसाधारण। इतर गावांप्रमाणे या गावाला पिढी परंपरा लाभली आहे। होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिनी गावात सोंग काढली जातात। सांगितलं जातं की स्मशानभूमीतील केरसुनी हातात घेऊन चेहऱ्यावर डुकराचा मुखवटा घालून वेशभूषा केली जाते। या सोंगास विविध नावे असून यातील एक म्हणजे डसन डुक्कर। हातातील केरसुनी जमा झालेल्या नागरिकांना मारून एक विशिष्ट प्रकारचा आशीर्वाद देण्याची ही प्रथा म्हणजे काही औरच आहे। गर्दीतील आबाल, वृद्ध, महिला सर्वांनाच डसन डुक्कर हातातील केरसुनीने झोडपून काढत एक आगळा वेगळा आनंद उत्सव साजरा केला जातो। ही जी परंपरा आहे ही महालक्ष्मी मातेची परंपरा आहे। ही जवळजवळ 5-6 पिढ्यापासून इथं चालत आलेली आहे। आमच्या लहानपणी माळगाव सोनार होते, गोविंद बाबा होते, आणि दामोदेवराम गमे होते। त्याच्यानंतर आता आत्माराम परशुराम हे राहिलेलं आहे। हे जवळजवळ 5-6 पिढ्यापासून ही लक्ष्मी गावाची सांगा म्हणून हा कार्यक्रम दरवर्षी होळीच्या धुलीवंदनाच्या दिवशी होत असतो। याच्यामुळं गावात थोडं समाधानाचं वातावरण राहतं। सर्व लोक एकत्र ह्या दिवशी एकत्र येतात ते आणि आनंद व्यक्त करतात। गेल्या काही वर्षांपासून केलवड येथील रहिवासी आत्माराम गमे हे गृहस्थ हे सोंग घेत असून मोठ्या धैर्याने आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या प्रथेचे ते पालन करताय। या प्रथेबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात असून नेमकं ही प्रथा कशी सुरू झाली, यातील केरसुनीचे महत्त्व काय आहे याबद्दल फारसा काही खुलासा व माहिती मिळत नाही। मात्र या निमित्ताने सर्व जाती धर्मातील बांधव एकत्र येत एक आगळा वेगळा आनंद उत्सव साजरा करतात आणि आनंदाने राहतात, हेच महत्त्वाचे। अजय जाधव, SP 24 तास राहता।